नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे. सर्वच पक्ष व पक्षाचे प्रमुख नेते एकमेकांवरती टीका टिप्पणी करत आहे आणि आपण कसे ग्रेट आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मित्रपक्षातील नेता जर मित्रपक्षावरती टीका करत असेल तर त्यावरती काहीतरी तथ्य असतं आणि ज्यांच्यासोबत आपली युती नाही ते किंवा त्यांच्याशी आपला काही संबंध नाही तरी देखील त्यांच्या शब्दावर येत असेल तर तिथे विशेष काहीतरी घडतंय. तर असंच झालंय. नेमकं कुठं झालंय, कोणत्या नेत्याने काय वक्तव्य केलंय, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ते वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते असणारे रोहित पवार यांचं आहे. त्यांनी थेट टीका केलेली आहे काँग्रेसवरती. काँग्रेसबाबत बोलत असताना ते त्या ठिकाणी म्हणाले की काँग्रेस ही जी आहे RSSची दुसरी टीम किंवा बी टीम आहे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. आणि त्याचसोबत काँग्रेसबाबत बोलत असताना ते म्हणाले की काँग्रेससारखे जे पक्ष असतात ते आतून जे आहेत RSSला सपोर्ट करतात आणि बाहेरून लोकांना वेगळं दाखवितात. आणि रोहित पवार यांचं हे वक्तव्य थेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्याशी मिळतं जुळतं झालेलं आहे. त्यामुळे जे आहे बाळासाहेब आंबेडकर यांची बाजू घेतली की काय रोहित पवारांनी असं वाटायला लागलंय. तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.